लोकसभा निवडणूक जी कोल्हापूरची आहे त्याचे उमेदवार संजयदादा मंडलिक यांच्या लोकसभा निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ, सर्व मान्यवर, मी आपल्या सगळ्यांनाच विनंती करेन की ह्यापुढे मुद्दे जास्त मांडण्यासाठी आपली नावं घेण्यात आपण वेळ कुठेच घालवू नका. याचा एक धोका हाही असतो की एखादं नाव राहतं. आता आमच्या राजेश क्षीरसागरने सगळी नावं वाचली, पण आमच्या राहुल देसाईचं नाव राहिलं. आता राहुल तुम्हाला जाताना रागवणार आहे. त्यामुळे नावं न घेतलेली बरी. त्यातल्या त्यात स्टेजवर जे मान्यवर जे सगळ्यांचे सिनियर असतात, आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसनजी मुश्रीफ, सर्व मान्यवर, मी प्रामुख्याने राजेशजींच्या बोलण्याचाच एक संदर्भ घेऊन माझं बोलणं पूर्ण करणार आहे. राजेशजी म्हणाले की अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. हा तर आत्मविश्वास म्हणूया, विश्वास म्हणूया, कारण आपल्याला आत्मविश्वास, विरोधकांना विश्वास वाटायला लागला की हे 400 पार करणार आहे. आणि त्यामुळे ह्या लोकसभेचं शेवटचं सेशन जे असतं की जिथे यावेळची लोकसभा संपते, त्यावेळेला मोदीजींनी भाषण करताना स्वाभाविकपणे NDAच्या बाजूने अशी घोषणा दिली अबकी बार, तर समोरून काँग्रेसवाले पण म्हणाले की 400 पार. त्यामुळे त्यांनाही हा आता विश्वास वाटलेला आहे. आणि आणखीन एक दाखला द्यायचा झाला तर प्रशांत किशोर नावाचे एक फार मोठे तज्ज्ञ आहेत निवडणुकीमधले. फार नाही, 200 कोटी रुपये फी घेतात, फक्त 200 कोटी घेतात, पण त्यांचा अंदाज बरोबर असतो. तर तेही आता एक पॉलिटिकल पार्टी झाले, बिहारमध्ये लढत आहेत. तर त्यांचा बरोबर एक इंटरव्ह्यू झाला, जो मी सेव्ह केला आहे, कोणाला हवा असेल तर मी पाठवेन. तर प्रशांत किशोर म्हणाले की मी पण आता एक विरोधी पक्षाचा नेता झालो. मी माझ्या सगळ्या सहकारी विरोधी पक्षांना असा सल्ला देईन की 2024ला आपण आराम केला पाहिजे, निवडणूक लढवली नाही पाहिजे, म्हणजे आपले पैसे पण वाचतील आणि वेळ पण वाचेल. 29ची तयारी आपण नीट करू, असं मी नाही. नाहीतर मग लगेच सगळे म्हणतील की मी म्हणतोय. तर प्रशांत किशोर म्हणाले. मग त्यांना पुढे जाऊन इंटरव्ह्यू घेणाऱ्याने प्रश्न विचारला की पण असं तुम्हाला का वाटतं? ते म्हणाले असं आहे की जाती पाती, धर्म, भाषा, पुरुष, महिला या सगळ्याच्या वर गेलेली एक नवीन जात मोदींनी निर्माण केली. ती आहे दुःखी माणूस, ज्याला लाभ देणं. लाभार्थी हा शब्द कधी कधी मलाही असं वाटतं, चला लाभार्थी म्हणजे काय, तर लाभ ज्याला मिळतो. तर ही लाभार्थी नावाची कास्टला जात नाही आहे, धर्म नाही आहे माणिकराव, भाषा नाही आहे. तो म्हणतो की माझं आयुष्यावर घर झालं नव्हतं, तू दिलं काय बाबा? मोदींनी दिलं. माझी बायको दिवसभर पाणी शोधत भटकत भटकत उन्हातून आजारी पडायची, घर घर नल से पाणी, तू दिलं का बाबा? नाही दिलं. मग तुम्हाला आता जातीचं अपील करू का, आपल्या जातीने असं केलं पाहिजे, मग तुम्हाला असं अपील करू का, माझ्या धर्माने दिलं पाहिजे. असं प्रशांत किशोर म्हणाले की मोदींनी या सगळ्याच्या वर उठलेली लाभार्थी नावाची जात निर्माण केली की ज्याला जात नाही, गरज, एवढंच त्यांनी पाहिलं. मुसलमान पाहिलं नाही. मुस्लिम समाजामध्ये प्रचार असा होतोय की CAA, सिटीजन अमेंडमेंट ॲक्टमुळे सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवलं जाणार आहे. 23 कोटी मुसलमानांना कधी पाकिस्तानात पाठवलं जातं का? पाकिस्तानची लोकसंख्या 16 कोटी, भारतातल्या मुसलमानांची लोकसंख्या 23 कोटी. आता तिकडे जास्त का इकडे जास्त? आता हे 23 कोटी कसे काय पाठवायचे? त्यामुळे नागरिकता संशोधन कायदा हा नागरिकता देण्याचा आहे. 4 कोटी यवना तिथे हिंदू झाले असते, ते 50 लाख झाले. बाकीचे कुठे गेले? तर ते पळून भारतात आले. त्यावेळेला त्यांना शरणार्थी म्हणतात, त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना आधार कार्ड नाही, त्यांना नागरिकता देण्याचा काय नाही, तुमचं काढून घेण्याचं नाही आहे. त्यांना मग दुसरा प्रश्न विचारला पाहिजे, जो प्रशांत किशोरने मांडला की व्हॅक्सिन मुसलमानांना दिलं नाही का? 80 कोटी लोकांना रेशन मुसलमानांना दिलं नाही का? असं काही केलंय का की मुसलमानांना द्यायचं नाही, दलितांना द्यायचं नाही? मग प्रशांत किशोरच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी अशी एक जात निर्माण केली, असा एक धर्म निर्माण केला की ज्याला कुठल्या जातीचा आहे हा मुद्दा नाही, गरजवंत हा मुद्दा आहे. आता शेवटचा मुद्दा मांडतो की अबकी बार 400 पार उघड, 400 होऊ शक्य आहे. अरे आता 353 आहेत ना बाबा. हे माहिती आहे का तुम्हाला? 303 ब्रँडेड BJP कमळावरचे आणि 50 अलाईज म्हणजे सहयोगी पक्ष. आत्ता 353 आहेत, फक्त 47च मिळवायचे. आणि 144 जागा 2 वर्षापूर्वी अशा काढल्या आहेत. हे सोपं आहे काय?
भांडत तुम्ही बसता आणि सरकार बनवण्याची भाषा करता. 2 वर्षापूर्वी 144 जागा राजेशजी देशात अशा काढल्या गेल्या की ज्या एकदा तरी जिंकल्या होत्या. उदाहरणार्थ चंद्रपूर, ओसराज भैया हे होता पण मागच्या वेळेला 12,000 पडला. अशा 144 जागा काढून त्यावर 2 वर्ष एकेका केंद्रीय मंत्र्याला 4-4 जागा दिले. म्हटलं की मंत्री प्लस 4 जागा, मंत्री प्लस 4 जागा. ते 144 मधल्या गेला बाजार 50 मिळायला काही अडचण आहे का? तर 353 आहे. फक्त 47 झालं की अबकी बार 400 बार होणार आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे. आणि 144 जागांमध्ये 40-45 तर मिळायला अडचण नाही. चंद्रपूरची मिळणार की नाही राजेशजी? आता सुधीर मुनगंटीवार उभे आहेत, आलीच की जागा परत. आणि त्यामुळे काही कठीण नाही. फक्त एकच आहे की जसं तमिळनाडूमध्ये जागा येतील की नाही माहीत नाही, पण तमिळनाडूमधल्या माणसाला असं वाटतं मोदी अबकी बार 400 बार. तमिळनाडूमध्ये काय ते सांग ना बाबा. तसं अबकी बार 400 बार कळलं. इथलं कोल्हापूरचं काय ते सांग ना बाबा माणिकराव. नाही ते जरा एक सीट कमी झाल्याने काय फरक पडतो? देशभरात 400 येणार नाही चालणार बाबा, नाही चालणार. मोदींच्या पंतप्रधान होण्याला या जिल्ह्यातली दोन्ही मतं लागणार. आणि त्यामुळे माझी असं मत आहे की संजय मंडलिकांना विजयी करणं, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणं. मला हे माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये विरोधाभास आहे. ज्या संजय मांडलिकांनी धनंजय माडेकांना पाडलं, ते धनंजय माडेक अबकी बार 400 पार, संजय दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अरे याला समजूतदारपणा म्हणतात, याला मॅच्युरिटी म्हणतात, याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात. आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद निर्माण करतात. तर त्यांनी असं चित्र टाकलं आहे की ज्या मुश्रीफांना जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजाने पाहिलं ते मांडणीला बसतात. काय अडचण आहे का तुझी? अडचण आहे का? घरामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात जमिनीवरून. काही दिवसांनी एकत्र आली तर काय अडचण? एकत्र कसे येतात? हटा बदला. तुम्ही फूट पाडण्याचंच काम केलं आहे. या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही. त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली, तुम्ही घाबरता, कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते. ही फूटच तुम्हाला विजयी करते. हे या स्टेजवर बसल्या. तर राजेश क्षीरसागरचं माझं प्रेमाचं काम आहे, भांडण होतं की नाही सांगा राजेश क्षीरसागरजी. पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे, माझ्या सगळ्या विषयात ते आहे. या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं, हे चुकीचं आहे. निवडणुकात भांडणं होतील, मारामारी होतील, पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतो अरे काय चाललंय बसा की एकत्र. तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं. जेवढी दुकानं जास्त अशोकराव, जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा आपला, मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा. मला ते पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय, बळ म्हणजे काय. तर आमच्या जिल्ह्यात आहे म्हणा, सगळ्यांना माहिती आहे. बळ कधी देणार, त्याच्याशिवाय कसं हलणार. तर मग आमचा पुणेवर आमचा मुरलीधरांना पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हात लावतो. म्हणजे नाही इथे नाही बळ, ते वेगळीकडे बळ आहे. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कार्यालय दिवसभर चालू राहिलं पाहिजे, गर्दी असली पाहिजे. संजय दादा त्यांच्या प्रचारात फिरतील, कार्यालयातल्या लोकांनी कार्यकर्त्यांची काळजी केली पाहिजे. आम्ही पुण्यामध्ये 10,000 म्हातारीचा बटवा तयार केला राजेशजी. त्या बटव्यामध्ये सगळं आहे. त्याच्यामध्ये नारळाचं पाणी होतं, अशी पाऊच आहेत, एनर्जीचे पाऊच आहेत, डोकं दुखालेली ते गोळी आहे, ॲसिडिटीची गोळी आहे. दुपारच्या उन्हात अनात फिरणाऱ्या कार्यकर्त्याची काळजी करा. तो असा पळतो, त्याला कोण उभा आहे समोर आणि मग त्याचं काय होणार त्याची काय काळजी नसते, त्याला आपली काळजी असते. मी पुन्हा एकदा संजय दादा प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी खूप शुभेच्छा देतो. आणि मोदीजींची सभा मिळणार आहे, ती कधी आणि कुठे होईल अशा ठिकाणी ती सभा होईल की ज्यातून एक 5-6 लोकसभा. तुम्ही जेव्हा म्हणाल आपली काही गडबड झालेली नाही आहे, आपली एक महिलांची पाडव्याची एक मोठी मोटरसायकल रॅली आली आहे. कार्यकर्ते मागचे पुरुष उठून उभे राहा, महिला त्यांच्या मोटरसायकल लावून येतील. वेळ लागेल आता, याला वेळ लागेल बस. ते गाड्या लावणार येणार. तर संजय दादा मला असं म्हणाले मी पुण्याला जातोय म्हणून घाबरून, किंवा 15 तारखेला फॉर्म भरायचा आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की मी पुण्याला गेल्यामुळे माझ्या विरोधकांना खूप आनंद झाला होता की गेली बाबा आता एकदाच.
पण ते बघतात तर दर 15 दिवसांनी मी आहेच आणि आलो की एक दिवसात इतके कार्यक्रम करतो, इतके प्रश्न सोडवतो की दुसऱ्या वर्षीचा पेपर मीच भरलेला असतो. त्यामुळे संजय दादांना मी प्रॉमिस करतो की आठवड्यातून 2 दिवस मी कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. एक दिवस संजय दादा, एक दिवस दरेश माने करणार आहे. माझा अजूनही स्टॅमिना तितकाच आहे की रात्री मी किती वाजता आलो तरी सकाळी 7ला तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी पोहोचतो. मोदीजींची सभा मिळेल त्या सभेचं ठिकाण असं ठरवणं चाललं आहे की जेणेकरून कर्नाटकच्याही 1-2 सीटला लाभ व्हावा, इकडे सांगली बिंदीला लाभ व्हावा, इकडे साताऱ्याला लाभ व्हावा. तर त्याचं नॅचरल सेंटर कोल्हापूरच होतं. पण मोदीजींनी ह्यावेळेला एक धोरण असं ठरवलेलं आहे की विशेषतः ज्या भागामध्ये आपण कमी आहोत त्या भागात वेळ द्यायचा. तर इथे इतकी मोठी रांग आहे तर त्यात ते असं विचार करतील की थोडं सांगलीला सभा करू का, साताराला सभा करू का. त्याचा इफेक्ट आपल्याला मिळेल आणि त्यामुळे 15 तारखेला फॉर्म भरायला आम्ही सगळे ताकदीने आहोत. आणि नंतरसुद्धा सर्व पुरुषांनी बाजू